गॅस टंचाईमुळे कारखानदार कसे अडचणीत आले थेट संभाजीनगरमधून सांगतायत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे। गॅस टंचाईमुळे उद्योगनगरी असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीची चाकं आता बंद पडतील की काय अशी भीती निर्माण झालेली आहे। मी सध्या नहार लक्ष्मी इंडस्ट्रीमध्ये आहे, जिथं केवळ 2 तास पुरेल इतका गॅसचा साठा आहे आणि त्यामुळं 2-3 तासानंतर ही कंपनी बंद करण्याची वेळ येऊ शकते। आपल्याजवळ जर बघितलं तर पुढील 2 ते 3 तास प्रोडक्शन चालू शकेल, सरफेस ट्रीटमेंट होऊ शकेल एवढाच गॅस पुरवठा LPGचा आपल्याजवळ अवेलेबल आहे माझ्या नहार प्लांटमध्ये। तर यासाठी काही कोणाशी कम्युनिकेशन झालंय का की बाबा असा गॅस पुरवठा बंद होणं किंवा शॉर्टेज होणं? आता हा वॉरमुळे ग्लोबल इश्यू जरी असला तरी आमचा जो सप्लायर आहे, जो पुरवठादार आहे हिंदुस्तान पेट्रोलियम, यांच्याशी आम्ही कंटिन्युअसली टचमध्ये आहोत, पण त्यांच्याकडून अजून कुठलंही कम्युनिकेशन पॉझिटिव्हली आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे की कधीपर्यंत गॅस पुढचा अवेलेबल होऊ शकेल। गॅस कमी असल्यामुळं त्याचा परिणाम होतो आहे आणि आता यावर उपाय काय होईल आणि त्यानंतर खरंच या इंडस्ट्रीला ही इंडस्ट्रीची चाकं असेच कंटिन्यू राहतील का की बंद पडतील ते पाहावं लागणार आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर।